कालची जी घटना आहे अतिशय गंभीर आहे आणि त्या ठिकाणी बाहेर गेल्याच्या नंतर जे हावभाव करण्यात आलेले आहेत ते अतिशय अश्लील आहेत। आपल्या या सभागृहाला काळीमा लागणारे ते हावभाव आहेत। ते क्लिप आल्याच्या नंतर बाहेर आम्हाला शर्मेने मान खाली घालावी लागते अध्यक्ष महोदय। आणि खूप हातवारे केले, खूप आव आणला, म्हणजे माणूस खूप बहादर होतो अशातला काही भाग नाही अध्यक्ष महोदय। इथं आलेला सभागृहामध्ये प्रत्येक प्रतिनिधी तो त्याच्या भागामध्ये त्याचंही काहीतरी योगदान असतं, त्याचं कर्तृत्व असतं आणि त्या जनतेच्या आशीर्वादानेच तो इकडे येत असतो। आणि म्हणून काही लोकांचे अजून दुधाचे दात पडलेले नाही अध्यक्ष महोदय, आणि ते आव्हानणार आणि ते काय पण शब्द प्रयोग करणार। अध्यक्ष महोदय, ही शोभा देणारी गोष्ट नाही। आपल्या राज्याची एक संस्कृती आहे, आपल्या देशाची संस्कृती आहे, मान मर्यादा आपण ठेवतो। याचा अर्थ असा नाही की आपण काहीतरी बावणबिरी होणार। अध्यक्ष महोदय, कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी शासन होण्याची आवश्यकता आहे। हा विषय कालचे जे हावभाव होते ते अतिशय अश्लील होते आणि मी एवढा मोठा नाही आदरणीय भास्कररावांच्या विषयी बोलण्या एवढा, परंतु प्रत्येक गोष्ट काही एखादी गोष्ट समंजसपणाने चर्चेवरून मार्ग निघू शकतो ना अध्यक्ष महोदय। प्रत्येक गोष्टीमध्ये आक्रमकता, अध्यक्ष महोदय, इथं आलेला प्रत्येक जण त्या गोष्टीला सक्षम आहे आणि वारंवार आणि बाहेर जाऊन आणखी काय बोलणार। मी फार शक्तिवान आहे असं काय नाही। इथं आलेला प्रत्येक जण सक्षम आहे। कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते, सहनशीलतेची पण एक मर्यादा असते अध्यक्ष महोदय। आपल्याकडनं ज्ञानदानाची अपेक्षा आहे। सन्माननीय शंभूराजे देसाईजी, सन्माननीय दादा भुसेजी यांनी आपल्या समोर एक गंभीर विषय त्या ठिकाणी चर्चेला या ठिकाणी आणि आपल्याकडनं निर्देशाची अपेक्षा केली। हे खरं आहे की काल प्रांगणामध्ये जे झालं ते आपल्याला सगळ्यांना लज्जास्पदच होतं। या सदनाच्या पूर्ण गरिमेला कुठलेही सदस्य असो, इकडचे किंवा तिकडचे, यांना दुःख वेदना देणारच आपण त्याच्यावर जो काही चौकशी करून संबंधित ज्याच्यावर कारवाई करायची ते करणार, ही सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की या सदनातून पुन्हा महाराष्ट्राला, कारण सामान्य माणसाला सुद्धा आज असं वाटतंय की ज्या वर्तमानपत्रातना, दूरचित्रवाहिनीवरना सगळ्या घटना त्यांनी बघितल्या, दोषी कोण याच्यावर मी भास्करराव भाष्य करत नाही। इन्स्टिगेटर कोणतरी असो, प्रिपरेटर कोणी असेल, अग्रेसर कोणी असेल, घटनाक्रमावर कोणतरी असेल, घटना घडवण्यासाठी कोणी काय केलं असेल, मला माहीत नाही। सगळ्याची चौकशी कालही मी म्हटलं आपण कराल आणि दोषी कारवाई कराल आणि आज महाराष्ट्राला याचा संदेश जाऊ द्या। बरोबरीने या सदनामध्ये जो काही प्रकार घडला ज्याचा उल्लेख शंभूराजे देसाईंनी केला की एकतर हातवारे करणे, त्याच्यातला जो प्रकार आहे त्याचा अश्लील अर्थ निघू शकतो। भास्करराव, आपल्या मनात आहे की नाही हा तुम्ही स्पष्टीकरण द्याल। घेणारा तो कशा पद्धतीने घेईल हे त्याच्यावर आहे आणि त्यामुळे या सगळ्यावर सुद्धा डिजिटल मीडिया, सोशल मीडिया हे सगळं बघत असते। यात आपलं म्हणणं आग्रहपूर्वक मांडणं, आक्रमक मांडणं अधिकार आहेच, या अधिकारावर गदा येण्याचा प्रश्नच नाही। पण या सदनामध्ये ज्या वेळेला चेअरवर बसलेली व्यक्ती एक कायद्याची प्रावधान दाखवून, रूल्स, बिझनेस रूल्स दाखवून, या सभागृहाचे नियम दाखवून जर आपल्याला त्या ठिकाणी निर्देशित किंवा सूचना किंवा त्या ठिकाणी आदेश करत असेल तो आपण पाळला पाहिजे। आता हे मी कोणाला सांगण्याची गरज नाही, मी ते पाळलं पाहिजे। आणि मग भास्करराव, मी नाव घेऊन बोलत नाही, फक्त मला सांगण्याचा मुद्दा आहे की आपल्याकडनं जर अपेक्षा आपण नियमावर चालता, नियम दाखवता, नियमाप्रमाणे वागण्याचा आग्रह करता,
तुम्ही आक्रमक जरूर आहात याचा आनंद आहे, पण तुम्ही आक्रस्ताळे होणं अपेक्षित नाही. तुम्ही आपला मुद्दा प्रभावीपणे मांडाय बरोबर आहे, पण तुम्ही तुमच्या मुद्द्यासाठी प्रभावी मांडताना, प्रखर मांडताना त्याच्याबद्दलची शब्दरचना ही अप्रापंचिक असणं आवश्यक नाही. आणि मग ठीक आहे, आपल्याला म्हणजे मला तर व्यक्तिगत तुमची चिंता वाटते. काल बघितलं, भले तुम्ही त्या मीडियासमोर म्हणालात की माझी तब्येत ठीक आहे, माझं ब्लड प्रेशर वाढलेलं नाही, मी ऐकलं, पूर्ण ऐकलं. त्यात तुमचा रोष राग हा विषयावर मी समजू शकतो, पण चेअरवर बिलकुल मान्य नाही. हे चेअरवरचा राग, त्याच्यावरचा रोष, त्याच्यावरच्या निर्णयावरचं भाष्य, त्याच्यावर वापरलेले शब्द, आणि त्यात तुम्हीच म्हणालात किंवा मला काय कारवाई करायची ती करा. बरं, हे मांडायचा तुम्हाला अधिकार आहे की नाही? तो आहे, पण इथून जर कारवाई झाली तर हा योग्य संदेश आहे का? हा योग्य संदेश वाटणार आहे का? हा या पद्धतीचा पायंडा योग्य ठरेल का? माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण या विषयावर पडदा टाकला पाहिजेत. आपण चेअरशी स्पष्टताही द्या, आणि जशी मागणी त्या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी केली की होय तुमच्याकडनं तर आमची अपेक्षा आहेच भास्करराव, दिलदारपणे माझ्या शब्दाने महाराष्ट्रात काही चुकीचा संदेश गेला असेल, चेअरवर हेतू आरोप झाला असेल तर ते मी मागे घेतो, किंवा ते दिलदारपणे त्याची माफी मागतो, किंवा पूर्णपणे त्याच्यावरची निष्कासित करावी असं भूमिका मांडतो. काय जे तुम्हाला शब्द असतील आणि तुम्ही ते केलं पाहिजे, ती माझी अपेक्षा आहे. तुम्ही याच्यावर, या वादावर पडदा, माझी अपेक्षा तुम्ही टाकलं पाहिजे. हा वाद विवादाकडे नेणं ही अपेक्षा नाही. बरं अध्यक्ष महोदय, या निमित्ताने तिसरी गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. खरं तर कुठल्याही बाजूच्या सदस्यांनी खाली बसून न बोललेलं बरं. तुम्ही ते वारंवार सांगता. होतं काय, त्याच्या इन्स्टिगेशन होत जातात, त्याच्या होतात प्रतिक्रिया, त्याच्यात कार्यकर्त्यात जातात, मला माहित नाही, पण त्याच्यातनं एक चुकीचा संदेश जातो. पण ज्याचा उल्लेख तुम्ही केलात, म्हणजे मला या ठिकाणी बोलायचं नव्हतं, पण या सदनामध्ये बहुतांशी माजी मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या त्यांच्या परिवारातले पुत्र सुपुत्र यांचा व्यवहार काही लोकांचा खूप आदर्श आणि चांगला वाटावा असा आहे. पण काही लोकांना काय झाले कळत नाही. स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते, त्यानंतर सुद्धा अरे सत्ता येते सत्ता जाते, बसून टोमणे मारायचे, नावं ठेवायची. मला नाव घ्यायचं नाही, पण सन्मान्य सदस्य देशमुख जे आहेत, विलासरावांनी खूप वर्ष काम केलंय, ते विरोधी पक्षात बसलेत. त्या ठिकाणी असलेले काय न्याय अन्याय त्यांच्यावरही झाला असेल. आम्ही कधीच टोमणे, हातवारे, खालून बसून वाईट बोलणं, हे त्या ठिकाणी सिनियर सदस्य आहेत, माजी मंत्री आहेत, आम्ही नाही बघितलं. या ठिकाणी चव्हाण ताई आहेत, अशोकरावांच्या सुपुत्री, नाही बघितलं. मी बहुतांश शब्द वापरलाय, मला माहिती आहे तुम्ही पुढे काय बोलाल. आणि म्हणून त्या ठिकाणी विशेषतः तुमच्याकडनं ज्यांचा उल्लेख यांनी केला, ज्यांच्या दुधाचे दात पडले नाही असं ते म्हणाले, मी म्हणणार नाही, कारण मला माहिती आहे. म्हणणार नाही म्हणजे मला माहिती आहे. ही अपेक्षा नाही. सत्ता गेली हो, आज तुम्ही रोज, खरं तर या विषयाचा इथं उल्लेख केला पाहिजे का, तर केला पाहिजे यासाठी, कारण यातनं वातावरण गरम होत जातं. अहो तुम्ही नावं ठेवता, कोणाला मिंदे, कोणाला गद्दार, अध्यक्षामध्ये बोलू द्या. मग तुम्हाला नावं ठेवली चालेल? तुमच्या परिवाराच्या किंवा तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वर अशी टोमणेवाजा नावं ठेवली, राग येणार नाही का? तो राग तुम्हाला जसा येईल तसे इथे बसलेल्या सदस्यांना पण येतोय. तो महाराष्ट्रातल्या काही जनतेला आवडत नाहीये. स्वतःवर आलं तर वरुणजी, मग तुम्हाला प्रचंड राग येतो, आमच्यावर तुम्ही खालच्या स्तरावर बोलता. आणि ज्या तुम्ही जे मुख्यमंत्रीपदी बसले, जे उपमुख्यमंत्री झाले, ज्याला जनतेने निवडून दिलं, त्यांच्यावर घालून पाडून शब्दाचा उल्लेख करता. आणि ही परंपरा सुरू झाली ना, तर प्रत्येकाला टोमण्यात ना पडेल. हे काय भुजबळ साहेब इथे आहेत, त्यांची सहनशक्ती या महाराष्ट्राने पाहिली आहे. कित्येक वर्ष त्यांच्या नावाचा उल्लेख, आता मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही का, त्यांचा अधिकार आहे,
त्यांनी ते सहन केलं, त्यांनी त्याची परिपक्वता दाखवली. आज एकनाथ शिंदेजी दाखवत आहेत. मी म्हणेन जनता त्यांच्याबरोबर आहे, जनतेचा आशीर्वाद आहे, महायुती मजबूत आहे. पण ह्या पद्धतीने सतत सातत्याने खाली बसून हातवारे, टोमणे, नावं याचा स्फोट होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, माझी अपेक्षा दोघांकडूनही आहे. इकडचंही कोणी बोलू नये, तिकडचंही कोणी बोलू नये. आणि भाषा आणि आपण मी काय तुम्हाला सुचवावं, ही वेळच येता कामा नये सुचवण्याची. आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. भास्करराव, तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात, तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा खूप आहेत, व्यक्तिशः आहेच, हेतू आरोपा नाही. तुम्ही स्पष्टीकरण देऊन या विषयातला जो गंभीरपूर्वक अन्यथा विचार निघू शकतो, चेअरला वाटतोय, आम्हाला वाटतोय, याच्यातले शब्द मागे घ्या. या विषयावर पडदा माफीनामा टाका, अशी अपेक्षा मी करतो. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आणि आपल्या सर्वांना नम्रपणे एक विनंती करतो. जरूर मला माफी मागितली पाहिजे, मी सुरुवातीला कबूल करतो. पण त्यापूर्वी जसं मी आपलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं तसं माझं देखील ऐकून घ्यावं आणि मला वेळ द्यावी आपण. अध्यक्ष महोदय, काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं भाषण होतं, आपण बघितलं असाल. मी मिनिट इथं बसलेलो होतो, मी उठलेलो नव्हतो. काही कंपल्शन जशी अशी जी तुम्हाला आहेत तशी आम्हाला देखील आहेत, नाही अशातला भाग नाहीये. मी यापूर्वी बसून टॉन्टिंग करायचो खालून. गेल्या 4-5 वर्षामध्ये एकदाही मी खालून टॉन्टिंग केलेलं नाही. मी थोडा सभागृहाच्या कामकाजाच्या नियमाबद्दल आणि प्रथे परंपरेबद्दल आग्रही असतो. अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असाल की गेल्या 2-3 अधिवेशनमध्ये पॉइंट ऑफ ऑर्डर मी सातत्यानं उपस्थित करायचो, मी केलेला नाही. ज्या वेळेला एखादा वक्ता बोलत असेल त्यावेळेला समोरून कोण गेला तर क्रॉस म्हणून मी लगेच ओरडायचो. मी ओरडत नाही अध्यक्ष महोदय. परंतु आपण जर बघितलं असाल तर सभागृहामध्ये मी एक शब्द जरी बरं झालं दादा तुम्ही आलात ते, सभागृहामध्ये मी एक शब्द बोलायला जरी गेलो तरी ठरवून होतंय की काय होतंय मला माहीत नाही, ज्याचा उल्लेख माझे मित्र आशिषजींनी केला. मला काही जरी बोलायचं म्हटलं तरी खालून इतक्या कमेंट्स होतात, इतक्या टॉन्टिंग होतं. त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत बावनकुळे साहेब. आता आपण कालच्या विषयावर येऊया. मी एक कबूल करतो की माझ्या संपूर्ण इतक्या वर्षाच्या टर्ममध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेलेला नाही. साहेब, सभागृहामध्ये मला कधीही माफी मागावी लागलेली नाही. पण तरी सुद्धा इथले मी माफी मागावी की न मागावी हे तुम्ही सांगा. परंतु बाहेर मी जे बोललो ते जेव्हा घरी जाऊन मी आशिषजी ऐकलं तेव्हा त्याचा खेद मला सुद्धा वाटला की मी नाही बोललं पाहिजे असं, की मी नियमाचे आग्रह धरतो. मी या ठिकाणी सभागृह कायद्याने नियमानं चालावा असा जेव्हा सातत्यानं आग्रह धरतो आणि भांडणच करतो मी, तर माझ्याकडून देखील अशा पद्धतीचा प्रभात घडता कामा नये हे मी स्वतःहून मान्य केलेलं आहे. परंतु मी एवढंच सांगतो की जरी आपण 32(3) काल उल्लेख केला, विधानसभा अधिनियमाचा 32(3) उल्लेख केला अध्यक्ष महोदय, मला आपण राईट ऑफ रिप्लाय नसता दिला तरी हरकत नाही आशिषजी, तुम्हाला मान्य करावं लागेल. अशा प्रस्तावावर 293च्या प्रस्तावावर 4-2 प्रश्न सभागृहाला विचारला द्यायची पद्धत आहे. मी 2च प्रश्न विचारणार तो. मी त्यांच्या मला बोलू द्या. आपण आपला अभ्यास वगैरे सगळं मला माहिती आहे. हे असं बरोबर नाही. आता हे तुम्ही करता ते बरोबर करता का? म्हणजे आम्ही सहन करायचं. आणि म्हणून मला माझा प्रश्न 2-3 प्रश्न मला विचारला द्यावे हा माझा आग्रह होता. आपण नंतर काय बोललात तेही मी बघितलं. आपण हातामध्ये कागद घेतलात. आता ह्या प्रस्तावावर सभागृहानं विचार हा शब्दापर्यंत आलो आणि मी लगेच उठलो. मला माहित आहे मी कधी उठलो तो, मला चांगलं माहिती आहे. मी हातवारे करून बोलतो, मी जाणीवपूर्वक हातवारे. मी तुम्हाला काल मला सस्पेंड करा हे मी बोललोच. मी आहे ते अध्यक्ष महोदय सांगतोच. आत्ता सुद्धा माझे हात हलतायत. आत्ता सुद्धा रामभाऊ कदमांना आपण दिलत नाही, पुढचा प्रश्न पुकारला रामभाऊनी असे हात केले, रामभाऊनी केले. पण ते रामभाऊ मग ठीक आहे, आपले ते आविर्भाव, आमचा तो गुन्हा, हे आम्ही मान्य करतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज आमची काही मंडळी राज्यपाल महोदयांना भेटायला गेले. मला माहित आहे की या सभागृहामध्ये आज हा विषय निघणार. आपण फेस केलं पाहिजे. आपण पाठ फिरवता कामा नये.
आपल्याला मी या ठिकाणी अशी जी मित्र म्हणून तुम्ही मला सल्ला दिलात, मी सांगतो सभागृहाला की होय, माझ्याकडून बाहेर मीडियासमोर जे शब्द गेले ते जायला नको होते. अध्यक्ष महोदय, मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की हे शब्द माझ्याकडून गेलेत. आपल्याला जी मला शिक्षा करायची ती जाहीर करा. या क्षणाला मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, बसून घ्या, बसून घ्या. असं काय करत? आणि अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला असं म्हणालो की मी जरूर माफी मागितली पाहिजे असं मी बोललो. सुरुवातीला मी बोललो, नाही अशातला भाग नाही. त्यामुळं माझं चूकच झाले, मी कबूल करतो. माफी मागितली किंवा दिलगिरी व्यक्त केली, माफी सुद्धा मागतो. याच्या उपर आपल्याला जी काही शिक्षा द्यायची आहे ती आपण द्या, मी घ्यायला तयार आहे. ठीक आहे, चला, बस झालं आता. सन्मान्य सदस्य, ठीक आहे, ठीक आहे. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आत्ताच, बघा, एक लक्षात घ्या, हा अवमान काय माझा वैयक्तिक नाहीये. हा या सभागृहाचा अवमान होऊ शकेल तर होत असेल, आणि त्यामुळे मला वाटतं आता त्यांनी जी भावना व्यक्त केली आहे ती या सभागृहाने मोठ्या मनाने स्वीकारावी आणि हा विषय संपवावा. अध्यक्ष महोदय, निवेदन आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातील खाजगी विनाअनुदानित चला, आपण भरलंय ना. दादाजी भुसे साहेब बोला. दादाजी भुसे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान अदा करण्यासंदर्भातलं हे निवेदन आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या कालच्या 17/7/2025 रोजीच्या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. 10 minutes. अध्यक्ष महोदय, या निर्णयाद्वारे राज्यातील 6075 शाळा बघू, मी व चाललोय. 9631 तुकड्यांवरील एकूण 49,562 शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. तसेच 2714 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्याने 20% अनुदान अदा करण्यात येणार आहे. आता काय घ्यायचा बिझनेस? अध्यक्ष महोदय, सदर वेतन अनुदान दिनांक गिरीश भाऊ दिनांक 1/8/2025 पासून लागू होणार आहे. या वेतन अनुदानाकरिता व त्याकरिता येणारा अतिरिक्त खर्च रुपये 970.42 कोटी खर्चास देखील माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. तसेच अनुदानाच्या निकषानुसार पात्र होणाऱ्या शाळा व तुकड्यांना स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमांच्या तरतुदीनुसार विवक्षित शाळा म्हणून घोषित करण्यास देखील माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, माननीय 970.42 कोटी वर्षाला. अध्यक्ष महोदय, मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळाचा सभागृहाचा आभार व्यक्त करतो. 1:30 वाजता परत ते आपल्या हा पेंडिंग असलेला विषय या मंत्रिमंडळाच्या निर्णयाने मार्गी लागलेला आहे आणि सभागृहाला आभार मानित असताना समस्त शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने पवित्र ज्ञानदानाचं जे काही कार्य संपन्न होत आहे ते आणखी जोमाने होईल असा मी विश्वास देतो. कोण आहे? आशिष शेलारजी, निवेदन अध्यक्ष महोदय, निवेदन करायचं. मला या ठिकाणी निवेदन करताना अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्राचा आपला गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यासंबंधातलं हे निवेदन आहे. महाराष्ट्र ही कला, संस्कृती व परंपरेची समृद्ध भूमी आहे. संत सुधारकांचा, थोरांचा, वीरांचा
भक्तीचा, अध्यात्माचा आणि सर्वसमावेशकतेचा वारसा या भूमीला लाभलेला आहे. महाराष्ट्राची पवित्र माती वैचारिक प्रगल्भतेने ओतप्रोत भरलेली असून राज्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचा पाया सामाजिक एकरूपतेने घातलेला आहे. ही एकरूपता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सवाची मोलाची भूमिका पार पडलेली आहे. शेकडो वर्षांची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचं मानबिंदू आहे. बोलवलं का? याच मानबिंदूचं महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर आहे आणि आपल्या परंपरेची अधुनिकतेशी सांगड व्हावी. सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे आपले गणेशोत्सव हे या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणिक मजबूत व्हावेत. त्याबरोबर काम करणाऱ्या या महोत्सवामध्ये सर्व घटक, मूर्तिकार, कारखानदार, पूजा साहित्य, फुलविक्रेते सहित सर्व या गणेशोत्सवातील घटक एकत्र जोडलेले आहेत. पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा, रीतिरिवाजांचे जतन, संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशेवर आधारित व्हावे यासाठी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे. गणेशोत्सवाचे परंपरागत स्वरूप कायम ठेवून त्यास आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि राज्याच्या प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या महोत्सवाशी जोडला जाण्यासाठी राज्य महोत्सव होणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासन सुलभकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका राहील. या निमित्ताने एका लोगोचे अनावरण प्रस्तावित आहे. संपूर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्राची कला व संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमातून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी करण्यात येतील. तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सव आयोजित करण्यात येईल. राज्याची महत्त्वाची मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे याचे ऑनलाईन दर्शन घरबसल्या व्हावे यासाठी एक पोर्टल निर्माण करण्यात येईल. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे भरीव पारितोषिकं देण्यात येतील. घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव फोटो, व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येऊन जगासमोर एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल. ज्या चित्रपटांमध्ये गणपतीविषयक परंपरा, कला, संस्कृती दर्शवली आहे अशा चित्रपटांचा विशेष गौरव त्या ठिकाणी करण्यात येईल. गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट व नाणे काढण्यात येईल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर गणपतीविषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे रील्स स्पर्धा आयोजित करण्यात येईल. एक अतिशय महत्त्वाचा अभिनव असा ड्रोन शो त्या विसर्जनाच्या दिवशी गणरायाला मानवंदना म्हणून ड्रोन शोचं आयोजन करण्यात येईल. राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी म्हणून वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ, समाज माध्यमे या माध्यमातून देशभर प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम व उपक्रम हाती घेण्यात येईल. गणेशोत्सवाच्या दरम्यान काही प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्यात येईल. पारंपरिक भजन व आरत्या सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप अनुदान देण्यात येईल. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विशेष सोयीसुविधा, वाहन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येईल आणि राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा या महोत्सवात सहभागी करण्यासाठी उपक्रम करण्यात येईल. अतिशय मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्रातील गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून आंतरराष्ट्रीय स्वरूपावर भरीव कार्यक्रमाचं नियोजन आणि भरीव निधी हा राज्य सरकारने त्या ठिकाणी ठेवलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.